तुम्ही पण उरलेली शिळी भाजी फेकून न देता त्याची काहीतरी जुगाड रेसिपी करता का? मी पण करते. तर इथं माझी ना पत्ताकोबीची भाजी उरली होती रात्रीची थोडीशी, मग मी त्यामध्ये ना ज्वारीचं पीठ टाकलं, कारण मला त्याचे बनवायचे होते ज्वारीच्या पिठाचे धपाटे किंवा पराठे पण म्हणू शकतो आपण, किंवा ज्वारीच्या पिठामध्ये घालून त्याची भाकरी, तिखट भाकरी असं पण म्हणू शकतो. तर त्यामध्ये थोडं थोडं करून मी पाणी ॲड केलं आणि थोडंसं ना मीठ पण ॲड केलं, कारण पीठ ॲड केलं होतं ना, त्यामुळे मीठ ॲड करणं गरजेचं होतं, कारण टेस्ट आली नसती नाही तर. आणि हा एक प्रकारचा धपाटा पण म्हणू शकतो आपण, पण धपाट्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 3-4 प्रकारचे पीठ मिक्स असतात. तसं हे फक्त ज्वारीचं आहे आणि हे ना आपण वेट लॉसमध्ये सुद्धा खाऊ शकतो. तर मी इथं ना आता त्याचा आपण भाकरीला मळतो अशा पद्धतीचा डो मळून घेतला आहे आणि भाकरीच थापून घ्यायची याची आता थोडक्यात आपल्याला. पण आता भाकरी थापवताना कसं आपण भाकर असं गोल फिरवतो, तर इथं ना मी ताट गोल फिरवलं आहे, कारण त्याला ना एवढं आता भाजीचे हे मोठे मोठे असल्यामुळे, पीसेस मोठे मोठे असल्यामुळे मला असं भीती होती की ते तुटू नये मध्येच, म्हणून मी काय केलं, ताटच फिरवलं भाकरी फिरवण्याऐवजी. आणि त्यानंतर आता ती भाकरी ना मी तव्यावरती टाकली आणि सेम आपल्या भाकरीसारखंच पाणी वगैरे लावून त्याचं आता भाकरीच बनवून घेते, तिखट भाकरी. आणि त्यानंतर मस्त भाकरीसारखीच भाजून पण घेते मी आता याला. दुसरे पिठं जर मिक्स केले असते ना, तर मग त्याला थोडंसं अजून हे आलं असतं चिकटपणा, तर मग जमलं असतं ते नुसतं थापायला. पण आता ह्यात फक्त आपण ज्वारीचेच पीठ मिक्स केले, त्यामुळे थोडंसं ना ते तुटण्याची पण शक्यता आहे. आणि मस्त खरपूस रंगावरती आता मी हा पराठा, धपाटा, तिखट भाकरी जे म्हणायचं ते म्हणू शकतो, आणि ते छान भाजून घेतलं आणि खमंग वास घरात दरवळत होता. त्यानंतर मस्त गावरान तूप टाकलं त्याला आणि गावरान तुपात भाजून घेतलं आहे. आणि हे वेट लॉससाठी खरंच खूप छान आहे, म्हणजे एक ऑप्शन मस्त आहे हा, अशा पद्धतीचा आपण करू शकतो. आणि मस्त गावरान तूप लावून हे पराठा मी भाजून घेतला आणि भाजून झाल्यानंतर आता मी तो ताटात काढून घेते. आणि त्यानंतर मी ना तो सर्व केला होता चटणी सोबत, कैरी आणि लसणाची चटणी जी मी पाट्यावरती वाटलेली आहे, आणि खरंच खूप छान झाली होती ती चटणीसुद्धा. तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्या मागचा व्हिडिओ पाहू शकता. कैरी लसणाची चटणी पाट्यावरती मी वाटली होती, खूप सुंदर झाली होती. आणि त्याच्यासोबत मी हा शिळ्या भाजीपासून बनवलेला पराठा खाल्ला होता, तर खूप सुंदर टेस्ट येत होती दोन्हींची मिळून. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा.